नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. सो एक जास्त हॉरर मी स्टार्ट करायचं तर माझं आताच आहे की ती म्हणजे खूप आधीची गोष्ट आहे. आय गेस एक 10 वर्ष झाली असतील त्या गोष्टीला. तर ती गावी गेली होती आत्या आणि माझे काका. तर ते लोकांना तिकडनं येताना ना मुलींना जे प्रॉब्लेम्स झाले, मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स, तर ते झालं होतं आत्याला. तर माझी आजी तेव्हा बोलली होती की तुम्ही इतक्या लवकर जाऊ नका म्हणून, लेट दिस गो आणि मग तुम्ही त्याच्यानंतर जा काही दिवसांनी, पिरियड संपल्यावर. पिरियड संपल्यावर. येस. तर आत्या वॉज लाईक की सिन्स काकांना ऑफिस वगैरे जॉईन करायचं होतं, तर मग ते बोलले की नाही म्हणून आय हॅव टू गो करून आम्हाला आताच निघावं लागेल, कारण ऑलरेडी जास्त सुट्ट्या मिळत नाहीत आपल्याला. सो मग ते लोक निघाले आणि मध्ये मग आजीनी हे पण सांगितलेलं की तुम्ही लोक जाल तर तुम्ही कुठे थांबू नका. आता मी पर्सनल कारच केली होती त्यांची, असं नाही की म्हणजे कुठे बसनी गेले होते किंवा काही, असं पण नाही, प्रायव्हेट कारनी गेलेले. तर माझ्या आजीनी सांगितलेलं त्यांना की तुम्ही जाल तर कुठे थांबू नका, आणि जर कुठे थांबलात तर मेक शुअर की तुम्ही तिकडनं पटकन निघाल, आणि अशा एरियाकडे थांबा जिथे माणसांची वर्दळ जास्त असेल करून. तर तरी पण हे लोक निघाले आणि एका इथे थांबले, म्हणजे हॉटेलच्या इथे थांबले, जेवले वगैरे व्यवस्थित. आणि तिथे मग ते हायवेजवरती बस थांबतात हॉटेलचा धाब्यावर जायला. तर तसं तिथे थांबले होते आणि आत्या वॉशरूमच्या लाईनमध्ये होती. आता आत्याच्या समोर सुद्धा भरपूर लेडीज होत्या ज्या वॉशरूममध्ये जाऊन आल्या वगैरे सगळं झालं. आत्या वॉज द लास्ट वन टू गो इन. ती आतमध्ये तिने दरवाजा ओपन केला. दरवाजा ओपन केल्यावरतीच ना म्हणजे कमोड होतं, ठीक आहे, आणि कमोडवरती एक बाई बसली होती. तर आत्या थोडीशी गांगरली की सगळीच जण बाहेरनं जाऊन आले आणि आता लास्ट होती, आणि आत्यानी सेकंडली कोणाला जाताना बघितलं नव्हतं परत. तर तेव्हा ती बाई होती ना, आणि ती थोडीशी वियर्ड, म्हणजे आत्या बोलली हे फ्रॅक्शन ऑफ म्हणजे 5 सेकंड्समध्ये हे सगळं झालं असेल. पण झालं असं की ती बाई होती ना, ती फुल व्हाईट साडी आणि पूर्ण म्हणजे मान तिची खाली होती, केस असे पूर्ण सोडलेले, ऑइली, पाणी वगैरे केसात न गळते असं. आणि आत्या बोलली की सगळ्यात आधी मी जर काय ऑब्झर्व केलं असं तर तिची नखं ऑब्झर्व केली, जी प्रचंड मोठी, काळी, सडलेली. आणि जसं आत्यानी डोर ओपन केला तसंच तिने आत्याकडे वर बघितलं, आणि डोळे लिजिट रक्ताळलेले लाल डोळे असतात ना, तसे डोळे. तर तिने आत्याकडे बघितलं आणि ती पूर्ण असं हाताने असं पकडायला होतो ना आपण एखाद्याला, तसं आत्याकडे ती पकडायला गेली. आणि तसं मग आत्याला समजलं नाही तर काय करायचं. तर तेव्हा तिने तिच्याकडे म्हणजे एक पाऊल आत एक पाऊल बाहेर आत्याचं. तर तिने आत्याने पटकन बाहेरून दरवाजा बंद केला. बंद केल्यावरती नंतर तिने पाठी टर्न केलं तर कोणच माणसं नव्हती तिकडे. म्हणजे ज्या बसेस थांबलेल्या किंवा जे माणसांची वर्दळ वगैरे होती, इव्हन त्या ज्या हॉटेलला ते लोक आले होते तेही कोणच माणसं नाहीत. मग ते थोडंसं तिला हे झालं की म्हणजे काय झालं ते तिला त्या मोमेंटला कळलं नाही. मग ते लोक निघाले तिकडनं. निघाल्यावरती घरी आले, पहाटेपर्यंत घरी पोहोचले मुंबईला, आणि त्याच्यानंतर त्या दोघांनाही ताप होता. एक आठवडाभर ते लोक फीवरमध्येच होते. ती कोणती जागा होती म्हणजे? हे ना मला जागा नाही सांगता येणार, पण ऑन द वे लाईक देवगड पासून ते लोक निघाले होते. देवगड टू आपलं मुंबईला येताना जे पण रॅन्डम रेस्टॉरंट लागतात आपल्याला. किती वाजले होते? रात्री आय गेस 11:30-12ची गोष्ट. कारण त्या लोकांना ऍक्च्युली नव्हतं थांबायचं. काका बोलले होते की नाही सांगितलं तर आपण नको थांबूया. पण मग आत्याचं असं होतं की तिला वॉशरूमला जायचंय किंवा काय, आपण ऑल द टाइम 12-13 तास आपण किती बसणार ना गाडीमध्ये, असं झालेलं. सो मग फायनली 11:30-12ला लोक उतरले. असं तेव्हा ती बाई दिसली. तेव्हा ती बाई दिसली त्यांना, आणि आत्या बोलते आधी म्हणजे काही म्हणजे चुकून पण नाही वाटणार की असं काय आहे म्हणून, की म्हणजे आउट ऑफ नोवेअर की तिथे सगळी लोक जात आहेत, बसेस थांबलेत 4-5, ते बसवाले लोक तिथे यु नो त्या डायनिंग इन, जेवण वगैरे चाललंय. जेवतायत वगैरे. आणि बाहेर जसं आता तिकडे एक पाऊल आत एक पाऊल बाहेर, जसं आता बाहेर आले सगळे गायब, कोणच नाही रोडवर. आणि आपण ते बोलतो ना की जे असे टॉयलेटचे वगैरे जागा असतात तिथे असं काही निगेटिव्ह एनर्जी भरपूर असतात, नकारात्मक शक्ती असतात तिथे. आणि मे बी खूप ऐकलंही मी की जे स्पेशली आपल्या मुंबईत वगैरे असतं, म्हणजे तिकडे कॉमन टॉयलेट हा प्रकार जास्त मुंबईच्या चाळीत वगैरे, तर तिथेही लोकांना असे खूप विचित्र विचित्र अनुभव आलेत. कॉमन टॉयलेट तर रात्री तर बघायलाच भीती वाटते. तो एक तर काळोख असतो पहिली गोष्ट तर, आणि मला स्वतःला इमॅजिनरी भूत खूप दिसतात. हा म्हणजे मला असं माहीत कोणी नसेल तरी मला असं वाटतं कोणतरी माणूस आहे तिकडे उभा, असं असतं. सो मी तर अवॉइड करते अशा ठिकाणी.
पण असं होतं. आणि आता गेली पण एकटीच होती तिकडे. म्हणजे एकटं कोण आपल्याबरोबर कोण लेडीज असेल ना, तर आपल्याला काय कोणतरी एक असतं आपल्याबरोबर. तर मग एक वेळ ठीक वाटतं. मेन्स्ट्रुएशनमध्ये तुम्ही एकटं जाणार तर मग तेव्हाला असं वाटतं, की यार घरातले बोलतात ना, की काही-काही वेळेला काही-काही ठिकाणी नाही जायचं काही-काही दिवसांमध्ये. ते प्रॉपर आहे. असं. मित्रांनो, सॉरी डिस्टर्ब करण्यासाठी, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील, तुमच्याकडे, तुमच्या आई वडिलांकडे, आजी आजोबांकडे, भावंडांकडे, कोणाकडेही अशा गोष्टी असतील ज्याला येऊन आपल्या पॉडकास्टवर शेअर करायचं आहे, तर तुम्ही येऊ शकता. आपल्या डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, ते तुम्ही भरा किंवा आपल्याला DM करू शकता इंस्टाग्रामवर किंवा मेल करू शकता. आणि जर तुमच्या गोष्टी एक नंबर असतील, जे मला माहिती असतीलच, तर आपण सोबत एक पॉडकास्ट करू. आणि मला माहिती आहे खूप लोकांचे आजी आजोबा वगैरे आपले गावी राहतात, तर टेन्शन काय यार, आपण तिथे जाऊन पॉडकास्ट करू. तर खूप एक्सायटेड आहे मी हे ट्रॅव्हल पॉडकास्ट करायला किंवा इथे येऊन पॉडकास्ट करायला, गोष्टी ऐकायला तुमच्याकडून, तुमच्या घरातल्यांकडून. तो फॉर्म भरा आणि आपण प्रत्यक्ष भेटून बोलू. आता पॉडकास्ट कंटिन्यू करा. पण कारण आमच्या फ्लोअरवरती ना एक ताई आहे, तर तिच्याबरोबर असं झालं. म्हणजे ती ना साताऱ्याला गेली होती. तर तिच्या मामाच्या घरी, आणि तिच्या मामाच्या घरी ना, तो जिथे पण जातील ना लोक, कुठे पण जातील ना, ते लोक अशाच घरात जातात जिथे खूप सारे असे बॅड एक्सपिरियन्स आलेले असतील. तिथेच म्हणजे कुठून ना कुठून तिथेच पोहोचतात ते लोक. तर ती तेव्हा त्यांच्या घरी गेली होती आणि तिने लिजिट रात्री भांडी बिंडी समोर तिने बघितले खालती पडताना. चमचा आउट ऑफ नोवेअर असा येऊन खालती पडतो. तेव्हा तिने विचारलं पण होतं की काय, तर तेव्हा ते लोकांनी सांगितलं. तेव्हा त्यांच्याकडे पण असं होतं की अमावस्या पौर्णिमेला ना, त्यांनी तिकडे ते भटजीव त्यांनी ना सांगितलेलं की तुम्ही अख्ख्या घरामध्ये कुठे नाही, फक्त देवघरामध्येच राहायचं त्यावेळेला, अमावस्या पौर्णिमा. आणि लिजिट तिथे जसं आता 4 माणसं बसून एकमेकांशी बोलतायत, भांडतायत, तर कसा आवाज येईल, तसा माणसांचा आवाज यायचा तिकडे. तिथे असे आवाज यायचे. म्हणजे लोक एकमेकांशी बोलतायत, काय काय लोक भांडतायत, खिदळतायत, असे आवाज. आणि हे लोक देवघरामध्ये बसून बघायचे, म्हणजे ऐकायचे सगळं. आणि सकाळी उठले ना, की भांडी बिंडी सगळी इकडे तिकडे पडलेली असायची. हे माझ्या ना मित्राबरोबर पण झाले, जे माझ्या बाजूला राहतो ना, त्याच्यावर त्यांच्यावर असं घडलेलं की जी त्यांची वाडी आहे ना कोकणातच, मला वाटतं खेड, तिथे त्यांचं गाव आहे. तर कसं झालेलं ना की ते आहे ना त्यावेळी आपल्या गावी कसं कोकणात असतं की आपण नारळ वगैरे देतो देवाला किंवा राखणदाराला किंवा कोण, म्हणजे प्रत्येकाच्या वेशीवर एक देव असतो, खूप नारळ वगैरे देतो. तर तसं होतं की ते लोक एक दिवस गावी लेट पोचले, उशीर झालेला. आणि त्यांचं असं आहे ना की जेव्हा पण तुम्ही गावच्या देवाला तुम्ही नारळ दिला पाहिजे. तर ते लोक उशिरा आलेले, संध्याकाळ झालेली, आणि त्यांच्या वाडीत आहेत ना फक्त 20 घरच आहेत. आणि 20 घरांपैकी पण कोण जास्त राहत नाही. म्हणजे एकात कुठे जे म्हातारे वगैरे माणसं, एकात घर उघडं असेल, बाकी सगळे घर बंद. तर हे लोक उशिरा पोचले आणि यांनी विचार केला की ठीक आहे, आम्ही उद्या देऊ, आता लेट झालंय ऑलरेडी, 3 सांज वगैरे झाली, आपण उद्या देऊ. तर ठीक आहे, ते झालं सगळं, त्यांनी जेवण वगैरे केलं, झोपले. आणि झोपले ना, तर माझा मित्र आहे, तो कसा घाबरत नाही, असा बिंदास आपल्यासारखाच आहे. पण जेव्हा तो ही गोष्ट बोलत होता ना, त्याच्या तोंडावर अशी भीती दिसत होती, त्याची मम्मी वगैरे जेही होते. तर कसं झालं ना, ते लोक झोपले आणि अराउंड 12:30-1च्या दरम्यान ना त्यांचा दरवाजा कोणतरी जोरात ठोकायला लागला. जोरात ठोकत होता. हे लोक एकामेकावर हात टाकून झोपलेले, पण तो आवाज जात नव्हता. असं वाटत होतं की त्यांच्या कौलावर कोणतरी खडे फेकतंय. असे एक्सपिरियन्स की खूप त्यांच्या वाडीत कोणच नाहीये. कोण असं करेल? जरी चोर आलं किंवा कोण आलं, तो असं का करेल? आणि मग ते कंटिन्युअस 1 तास किंवा अर्धा तास चाललं आणि मग बंद झालं. तसं मग दुसऱ्या दिवशी त्याने नारळ वगैरे दिला. मग ते असं कधीच त्यांना एक्सपिरियन्स नाही आलं. मग त्यानंतर ते आता दरवेळी जातात, तर पहिला नारळ देतात आणि मग तसं करतात. आणि आता आपण पुढे जातोय, तर मला इकडे तू गोव्याच्या पण काही गोष्टी मेन्शन केल्यास, तर ते काय? कारण स्पेशली जेव्हा आपण पॉडकास्ट करतो, तर ते जनरली महाराष्ट्र वगैरे असतं, पण गोव्यातही खूप जास्त ऑडियन्स आहे. आणि तिथेही खूप असे हॉन्टेड चॅपल झाले किंवा चर्च झाले. तर तू कोणती तुझ्याकडे गोष्ट आहे गोव्याची? सो गोव्यामध्ये ना, हे बेसिकली माझे मामाचे अनुभव आहेत, की त्यांनी एक्सपिरियन्स केला. आणि माझा मामा तो म्हणजे आपण जसा गप्पा मारतो ना, तसं तो भूतांची गप्पा मारू शकतो. येस, तो एवढा हे आहे. आणि त्यांनी सोल्स बरोबर त्यांनी गप्पा मारलेल्या आहेत. म्हणजे आता त्यातलं एक आहे की ते लोक लग्नानंतर गावी गेले होते. माझ्या मामीचं गाव आहे गोवा. ठीक आहे. तर ते लोक घरी गेले होते आणि रात्र झोपायचे वगैरे ते लोक. तर मग रात्री ना, एक आजी येऊन मामाच्या बेडजवळ बसायची. तर त्याला वाटायचं की असेल कोणतरी, कारण काय होतं की त्यांचा ना बंगलो मोठा होता. ठीक आहे. आणि भरपूर फॅमिलीज आलेल्या, कारण जस्ट लग्न झालं होतं, तर मग फिरायचं होतं इथे, तर खूप फॅमिलीज आलेल्या.
तर त्याला वाटलं की त्याच्यातलं असेल कोणतरी करून, म्हणून त्याने इग्नोर केलं. तर मग त्या आजी बसल्या ना की हा टर्न करून झोपून जायचा. 2-3 दिवस झालं. 4थ्या दिवशी त्याला काहीतरी फिशी वाटलं. मग त्यांनी सरळच विचारलं की काय पाहिजे तुम्हाला? सरळ विचारलं, "काय पाहिजे तुम्हाला?" तर आणि जेव्हा तो आम्हाला हे सांगत होता, तर मी म्हटलं, "मामा तुला भीती नाही वाटत? तू काय पाहिजे म्हणजे तुला माहिती होतं का ते भूत आहे किंवा काय?" तर मला बोलतो, "हो." म्हणजे 3-4 दिवस कंटिन्यू एकाच अटायरमध्ये येऊन माझ्या पायाशी बसतेय बाई, म्हातारी बाई. तर अजून काय असणार म्हणे ते. आणि दिवसभर तर मला कुठेच दिसत नाही ती. तर मग त्यांनी विचारलं की "काय पाहिजे तुम्हाला? काय प्रॉब्लेम आहे?" करून. तर तेव्हा त्यांनी कम्युनिकेट पण केलं. त्या आजीने त्याला सांगितलं की म्हणे मी हिची आजी आहे करून आणि हे लोकांनी माझं देणं राहिलंय या लोकांचं. शांती नाही मिळाली आहे. हां, तर मला शांती नाही मिळाली आहे आणि मी इथेच भटकते ह्याच्यात. तर तुम्ही ते त्यांना सांगा म्हणून, की मला मुक्ती नाही मिळाली अजून. तर आणि तेव्हा ना त्यांनी एकदा सांगितलेलं की मी तिला स्टेअरकेसवरनं पण एकदा खालती उतरताना बघितलेलं. त्या म्हातारी बाईला हां, मी स्टेअरकेसवरनं पण खाली उतरताना बघितलेलं. पण बोलतो मला माहिती होतं की हा आता मी म्हटलं, "यार तू आत्माबरोबर थोडं नॉर्मल कसं राहू शकतो की यू नो इट की ते काहीतरी वेगळं." तर मला बोलतो की मला सवय झाली आता त्या गोष्टींची की मला दिसतातच. तर मग त्यांनी बघितलंही नाही कधी कारण त्या आजी त्यांच्या लग्नाच्या आधीच वारल्या होत्या. म्हणजे खूप आधी, खूप आधी. तर मग त्यांनी मामीच्या आईला सांगितलं की मी असं-असं बघितलंय करून. तर मग तेव्हा त्यांनी विचारलं की "तू डिस्क्राईब करू शकतो का? की कसं आहे?" किंवा मे बी भास असू शकतो कोणाचा. म्हणून त्यांनी सांगितलं की "तू डिस्क्राईब कर की कसं आहे वगैरे." त्यांनी प्रॉपर डिस्क्राईब केलं, सगळं डिस्क्राईब केलं आणि तेव्हा त्यांना समजलं की नाही ही आजीच आहे म्हणून. म्हणजे ते त्यांनी त्यांचा रंगही सांगितला, की काय रंग आहे, हेही त्यांनी सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर त्याला नारळ, ती साडी वगैरे सगळं दिलं आणि मग त्याच्यानंतर त्या कुठेच नाही दिसल्या. कुठेच नाही मग नंतर. आणि हे फक्त मामाला दिसत होतं त्या हे फक्त मामाला, बाकी कोणालाच नव्हतं, कोणालाच नाही दिसत होतं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.